जे आईवडिलांना सांभाळणार नाहीत त्यांच्या आपण सोयीसुविधा बंद करायच्या, त्यांचं आपण रेशन बंद करणार, त्यांचे नळ कनेक्शन कट करणार, वाद कुठलाही पोलिटिशियनला न जाता तो गाव लेवलला कसा मिटता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या ठरावाला सूचक म्हणून मीच आहे। स्वतः सामाजिक काम करत असताना अनेक अनुभव वाईट आलेत, ज्या अनेकांच्या सरकारी नोकर असतील किंवा नोकर असू दे, शेतकरी असू दे, आपल्या आईवडिलाला सांभाळायला कोणाला अडचण येत नाही किंवा एवढी गरिबी नसते आपल्याकडं। तर मला एकच म्हणायचं आहे, जे काम करताना ज्या त्रास झाला किंवा अनुभव आलं वाईट, त्या निमित्तानं मी गावसभेत येऊन सर्वांसमक्ष जे काय मत मांडलं की बाबा ह्या गोष्टीला जो ठराव करते वेळी आपण की जे आईवडिलांना सांभाळणार नाहीत त्यांच्या आपण सोयीसुविधा बंद करायच्या, असं माझं वैयक्तिक मत आहे। मी मांडलं, त्याला सर्वांनी संमती दिली, त्या सर्वांचंही मनापासून आभार। हा ठराव करत असताना सर्वांसमक्ष मी वैयक्तिक विषय मांडला की त्यांचं आपण रेशन बंद करणार, त्यांचे नळ कनेक्शन कट करणार आणि पोलीस पाटील पण आमच्यासोबत आहेत आणि तलाटे आपले अजून आले नाहीत, पण त्यांना पण आम्ही कानावर घालणार, त्यांचं वारसा ॲफिडेविटसुद्धा बंद करणार आहे आम्ही। तर ह्या अनेक गोष्टी असं आम्ही ह्या हळूहळू एक गाव हे गटतट न राजकारण न मानता आपण पुढे न्यायचा प्रयत्न करणार आहे। तसंच एक वैयक्तिक मत मी सगळ्यांच्या समोर मांडले की एक दिवस न्यायासाठी, एक दिवस गावासाठी, ज्या काय वादविवाद असतील, तक्रारी असतील, हरकती असतील, ते एक दिवस आम्ही सर्वजण एक थोडी लोकांची कमिटी करून बसून वाद कुठलाही पोलिटिशियनला न जाता तो गाव लेवलला कसा मिटता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। अंमलबजावणी झालीच पाहिजे। आम्ही जे मीटिंग 26 जानेवारीला जी मीटिंग ठेवली ती मीटिंग आमची तरतूद झाली। त्याच्यानंतर आम्ही 3 फेब्रुवारीला जी मीटिंग ठेवली त्यात गावाने हा मुद्दा मांडलेला आहे, म्हणजे आईवडिलांना हा सांभाळायलाच पाहिजे आणि जे कोण नाही सांभाळत त्यांना आपली ग्रामपंचायतीकडून कुठली व्यवस्था होती ती अजिबात देण्यात येणार नाही असे तिने सांगितलेलं आहे। म्हणजे रेशन मिळणार नाही, आमच्या ग्रामपंचायतीने जे कागद मिळतात ती मिळणार नाहीत, असं आम्ही ते हे केले। छायादेवी अनिल मुळीक, पद सरपंच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।